नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा एक आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो, की जो शेतकऱ्यांसाठी समिती स्थापन केली आहे कर्जमाफीची आणि त्या समितीचा अहवाल 10 एप्रिलपर्यंत येणार आहे आणि शेतकऱ्यांना 30 जूनपर्यंत कर्जमाफी मिळणार, यात काही कुठलाही वाद नाही, असं ठणकावून राज्याचे कृषी मंत्री माननीय दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पाहणार आहोत, की राज्यामध्ये एकूण थकबाकीदार शेतकरी किती आहेत व तुमच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची संख्या किती आहे व थकबाकीदारांची रक्कम किती आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्याच्या अगोदर हे स्पष्ट करू शेतकरी मित्रांनो, की 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार. राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार असून सहकार खात्यामार्फत जिल्हा नियम माहिती मागवली जात आहे. प्रवीणसिंग परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती नेमली असून एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात समितीचा अहवाल सरकारला सादर होईल. त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात राज्य सरकार 30 जूनपूर्वी कर्जमाफी करणारा, असे स्पष्ट संकेत राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेले आहे. त्यामुळे आता महत्त्वाची गोष्ट, की तुमचा जिल्हा याच्यामध्ये आहे का व सर्वाधिक कोणत्या जिल्ह्यामध्ये थकबाकीदाराची संख्या जास्त आहे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आणि या माध्यमातून हे तुम्हाला हेही समजेल, की तुमचा जिल्हा आहे का व तुमच्या जिल्ह्यामध्ये थकबाकीदार शेतकरी किती आहेत व एकूण थकबाकी किती आहे. त्याबाबतचा अहवाल पूर्ण राज्य शासनाला सध्या गेलेला आहे आणि त्याची पडताळणी राज्य सरकारकडून केली जात आहे. संपूर्ण काम समितीचं सध्या चालू आहे. आता याच्यामध्ये रकमेची मर्यादा नाही, असे स्पष्ट राज्य शासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे 24 ते 25 लाख शेतकऱ्यांकडे टोटल 35,477 कोटीची थकबाकी आहे. त्यामध्ये जिल्हे कोणकोणते आहेत आपण पाहू शेतकरी मित्रांनो, की सोलापूर जिल्ह्यामध्ये 2,71,973 शेतकऱ्यांकडे 3,976 कोटीची थकबाकी आहे. जालना जिल्ह्यामध्ये 1,72,648 शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांची 1,992 कोटी थकबाकी कर्ज आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1,67,273 शेतकरी थकबाकीदार आहेत, तर 1,471 कोटी ही थकबाकी आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 1,65,312 थकबाकीदार शेतकरी आहेत. त्यांच्यासाठी 1,268 कोटी रुपयाची तरतूद थकबाकीची करावी लागणार आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 1,52,561 शेतकरी आहेत थकबाकीदार, त्यांच्यासाठी 2,422 कोटी रुपये. परभणी जिल्ह्यासाठी 1,52,207 शेतकरी थकबाकीदार आहेत, त्यांच्यासाठी 1,500 कोटी रुपयाची तरतूद करावी लागणार आहे. त्याचबरोबर परभणी झालं. बीड जिल्ह्यामध्ये 1,19,188 शेतकरी आहेत, त्यात 1,464 कोटी रुपयाचा निधी थकबाकीसाठी मंजूर करावा लागणार आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये 1,17,402 शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी 1,360 कोटीची तरतूद थकबाकीमध्ये करावी लागणार आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 1,04,529 शेतकरी 1,600 कोटी रुपये. तर वर्धा जिल्ह्यात 93,532 शेतकरी 983 कोटी. नाशिक जिल्ह्यात 81,797 थकबाकीदार शेतकरी आहेत, तर त्यांच्यासाठी 2,829 कोटी रुपये. तर धाराशिव जिल्ह्यातील 52,716 थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी 1,093 कोटी रुपयाची तरतूद राज्य शासनाला करावी लागणार आहे. हा अहवाल समितीमार्फत शासनाकडे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि राज्य शासनाकडून तो अहवाल व्यक्तिगतरित्या स्वीकारला जात आहे, त्याची पाहणी केली जात आहे. आणि तो अहवाल टोटल सर्व जिल्ह्यांचा अहवाल आल्यानंतर आता ह्याच्यामध्ये इतर जिल्ह्यांचा समावेश जरी नसला तरी इतर जिल्ह्यांचीही यादी प्रसारित करण्याची प्रक्रिया चालू आहे. तिथला अहवाल घेतला जात आहे. तो अहवाल संपूर्ण 10 एप्रिलपर्यंत राज्य शासनाला जी समिती आहे त्या समितीला सादर करेल आणि त्याच्यानंतर 30 जूनपूर्वीच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. कारण सध्या थकबाकीदारांच्या याद्या घेतल्या जात आहेत. त्याचबरोबर हे त्यामध्ये स्पष्ट केलं आहे, की ज्या शेतकऱ्यांचं चालू कर्ज आहे त्याबाबतही योग्य तो निर्णय घेतला जाऊ शकतो. परंतु सध्याच्या कर्जमाफीमध्ये 30 जूनपूर्वी जरी
तारीख दिलेली असली तर त्याच्या अगोदर जितके थकबाकीदार होते आणि अतिवृष्टीमध्ये जितके बाधित आहेत त्याही शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये केला जाऊ शकतो आणि यामध्ये पात्र आणि अपात्र ही यादी भविष्यात येऊ शकते, परंतु सध्या तरी जेवढे थकबाकीदार शेतकरी आहेत त्या सर्व थकबाकीदारांची यादी राज्य शासनामार्फत समितीमार्फत राज्य शासनाला सुपूर्द केली जात आहे. त्यामुळं 30 जूनपूर्वी सर्व शेतकऱ्यांना राज्यातील 24.73 लाख शेतकऱ्याकडे 35,477 कोटीची थकबाकी आहे. तर या थकबाकीचा अहवाल राज्य शासनाकडून मागवलेला आहे. तो वेळोवेळी पोचवला जात आहे समितीमार्फत. सर्व समिती अहवाल 10 एप्रिलपर्यंत सर्व शेतकऱ्यांचा अहवाल सरकारकडे पोच करेल व 30 जूनपूर्वी सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ भेटेल. हीच एक सर्व शेतकऱ्यांना अपडेट द्यायची होती. आता इतर जिल्ह्यांची जरी नावे नसली तर इतर जिल्ह्यातलाही अहवाल राज्य शासनाला सुपूर्द केला जात आहे. त्यामुळे थकबाकीदारांची संख्या, एकूण थकबाकीदार किती आहेत या सर्व गोष्टीचा अहवाल पाहून राज्य शासनामार्फत 30 जूनपूर्वी कर्जमाफी केली जाईल असे स्पष्ट संकेत राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी दिला आहे. त्यामुळे हीच एक अपडेट सर्व शेतकऱ्यांना होती. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.